खरं तर आजचा हा व्हिडिओ मी कुठलं ज्ञान द्यायला किंवा घरगुती उपाय द्यायला केलेला नाही आहे. मी आज तुमच्या समोर आले ते तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणायला. म्हणजे जे आमचे काही पेशंट होते, जे मला भेटण्यासाठी कोल्हापूरला आले, पुण्याला आले, म्हणजे माझा एक व्हिडिओ बघून बरेच पेशंट असे होते की फक्त आणि फक्त मला भेटायला, मला बघायला आले होते. म्हणजे 1, 2 आणि 3 ऑगस्टला पुण्यामध्ये आमची ओपीडी झाली. फ्री कन्सल्टेशन आम्ही ठेवलं होतं. त्याच्यामध्ये अगदी अनेक पेशंट असे होते की जे खूप लांबून आले होते आणि फक्त त्यांच्या प्रतिक्रिया होत्या की आम्ही तुम्हाला बघायला आलोय, भेटायला आलोय. त्या सगळ्यांना मला थँक्यू म्हणायचं आहे. आणि मला भेटल्यानंतरचा त्यांचा जो आनंद होता तो शब्दात न सांगता येण्यासारखा आहे. आणि मला अजून एक सांगावंसं वाटेल, म्हणजे आमच्या पुण्याच्या ओपीडीला माझा आणि साहेबांचा असा मोठा फोटो आहे. तर एक वृद्ध आजी म्हणता येईल, म्हणजे वयस्कर एक काकू होत्या. तर त्या माझा फोटो बघून, म्हणजे अगदी त्या फोटोला त्यांनी फोटोचे लाड केले. माझा फोटोवरचा चेहरा पाहून त्यांनी पापा घेतला. म्हणजे असं हे सगळं आहे ना, शब्दात नाही सांगता येत. म्हणजे तो जो काही आनंद आहे तो शब्दात व्यक्त करण्यासारखा नाहीच आहे. पण या सगळ्यातून दिसतं की तुम्ही किती प्रेम आमच्यावर करता, किती प्रेम आमच्या तोडकर संजीवनीवरती करता आणि किती विश्वास आमच्यावर ठेवता. आणि हीच आमच्या कामाची पोचपावती आहे. त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे की एवढा विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवता आणि त्याच्यामुळे आमची जबाबदारी ही नेहमी वाढत असते. आणि मला वाटतं अशीच सेवा आमच्याकडून घडत राहो, तुमचं असंच प्रेम आम्हाला मिळत राहो. आणि ही जी काही रुग्णसेवा आहे, आमचे डॉक्टर्स तर असतातच, सगळे एक्सपर्ट आहेत, नो डाऊट. तर तुम्ही सगळ्यांनी तोडकर संजीवनीला या. तोडकर संजीवनीमध्ये जे काही पेशंट बरे होतात त्यांचे अनुभव पहा, स्वतः अनुभव घ्या. आणि आमच्यावर केलेल्या प्रेमाबद्दल, मायेबद्दल मी खरंच तुम्हा सगळ्यांची ऋणी आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा 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 थँक्यू सो मच, थँक्यू म्हणेल. थँक्यू सो मच.